दिल्लीतील मुघल बादशहाची सत्ता ती त्या काळात प्रमुख परकीय सत्ता होती. स्थानिक मुसलमानी सत्ता म्हणजे विजापूरची सत्ता. तेथे शिवरायांचे वडील शहाजीराजे हे प्रमुख सरदार होते. यावरून ती प्रत्यक्षात केवळ मुसलमानाची सत्ता नव्हती. त्यामुळे महाराजांना प्रथम लढावे लागले ते आदिलशहाशी, तिच्या सेवेत असलेल्या हिंदू व मुसलमान सरदारांशी. तेथे धर्मरक्षक सेवक कधीच नव्हते. 18 मार्च 1594 मालोजीराजे आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. मालोजीराजे भोसले हे निजामशाहीत सरदार म्हणून होते. त्यांना हिंगणी, देवळी, बरेडी गावची पाटीलकी होती. 1610 ते 11च्या दरम्यान इंदापूर येथे झालेल्या लढाईत ते मारले गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर 10व्या वर्षी शहाजीराजेंना वडिलांची मनसबदारी मिळाली. राजे लहान असल्याने व त्यांचा भाऊ शरीफजी भोसले यांचा सांभाळ विठोजीराजे करत होते. विठोजीराजे हे मालोजीराजेंचे भाऊ. त्यांच्याकडे पुणे व सुपे शहागिरीचा कारभार होता. त्यांनी मुलांचे पालन पोषण पोटच्या मुलांप्रमाणे केले. शहाजीराजे मोठे होऊ लागले. सर्व शस्त्रकलेत ते निपुण झाले. ते राजकारण व मुत्सद्दीपणातही तरबेज होते. तसंच सिंदखेडचे पिढीजात देशमुख असणारे लखोजी जाधव यांच्याशी आपली सोयरी व्हावी अशी इच्छा मालोजी भोसलेंची होती. पण ती इच्छा पूर्ण होण्याआधीच मालोजी भोसलेंचा मृत्यू झाला होता. तसं 1605 दौलताबाद येथे विठोजीराजेंनी शहाजीराजेंचा विवाह जिजाऊंशी लावून दिला. मावळ प्रांत व पुणे प्रांतात शहाजीराजे व मासाहेब जिजाऊंचा वावर सुरू झाला. पण स्वधर्म आणि मानवतेला मूठ माती देणाऱ्या मुस्लिम साम्राज्याला शहाजीराजेंचा मनापासून विरोध होता. जिजाऊंना शहाजीराजेंनी हे मनातील राग आणि दुःख बऱ्याच वेळा बोलून दाखवले होते. शहाजीराजेंनाही आपले स्वतंत्र राज्य असावे असे मनोमन वाटत होते, पण ते शक्य नव्हते. त्यांना त्या गुलामगिरीची चीडही येत होती, पण नाईलाज होता. अन्यायाविरुद्ध त्यावेळी आवाज उठवायचा तर सोबती साथ देणारं कुणीच नव्हतं. आणि बंडखोरी केली तर त्यावेळी किती समशेरी त्यांच्यावर उगरल्या असत्या याची कल्पना न केलेलीच बरी. खरं तर शहाजीराजे खूप माणी स्वभावाचे होते. हिंदू धर्माचा व मराठीपणाचा त्यांना फार अभिमान होता. मराठ्यांविषयी नेहमीच त्यांच्या मनात कळकळ व प्रेमभावना होती. ज्यावेळी मालोजीराजे मृत्यू पावले त्याच काळात दिल्लीचा मुघल बादशाह अकबराचा पण मृत्यू झाला. त्याचा मुलगा सलीम उर्फ जहागीर गादीवर आला. दख्खन जिंकण्याची त्याची भूक त्याच्या बापा एवढीच होती. त्याने आपल्या फौजा दख्खनमध्ये सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यावेळी मराठ्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसं दक्षिण प्रांतात मोगलांच्या स्वाऱ्या सतत चालू होत्या. मोगलांच्या सततच्या हल्ल्याने निजामशाही मात्र डबघाईला आली होती. मालोजीराजेनंतर निजामशाहीमध्ये जहागिरी शहाजीराजेंना दिली. निजामशाही दरबारात त्यांना खूप मोठा मान मिळत होता. तसं निजामशाही जिंकण्यासाठी मोगलांनी आदिलशाहीशी हातमिळवणी केली. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी निजामशहाचा वजीर मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजेचा त्यांनी पराभव केला. हीच अहमदनगरजवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई. या लढाईत मात्र शहाजीराजेंचे भाऊ शरीफजी मारले गेले. पण शहाजीराजेंनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे पराक्रमी शूर सेनानी म्हणून त्यांचा सगळीकडे लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. ती इतकी वाढली की मलिक अंबरला त्यांच्याविषयी असूया वाटू लागली. त्यातून दोघांच्यात वितृष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहास जाऊन मिळाले. त्यावेळी आदिलशहाने सरळशकर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्यानंतर अतिशय कपटी स्वभावाचा त्याचा मुलगा फतेखान निजामशाहीत वजीर झाला. त्याच्या काळात मात्र निजामशाहीला बऱ्यापैकी उतारती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही वाचवण्यासाठी निजामशहाच्या आईने पत्र पाठवून पुन्हा शहाजीराजेंना निजामशाहीत बोलून घेतले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून पुन्हा निजामशाहीत परतले. शहाजीराजांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यात आपल्या जहागिरीची स्वतंत्र कारभार चालवण्यास दिला. सुलतानचा शहाजीराजांवर पूर्ण विश्वास होता, परंतु हिंदवी स्वराज्य स्थापनेची छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. त्यांनी आदिलशाहीत असलेल्या पुण्याजवळील काही प्रांत काबीज करायला सुरुवात केली. तेव्हा शिवाजी महाराजांचे हे कृत्य पाहून आदिलशहाला याची भणक लागली. तेव्हा त्याला वाटले हा शहाजीचा मुलगा शिवाजी आपल्या विरुद्ध दख्खनमध्ये हालचाली करतोय. तेव्हा शहाजीराजेंना याविषयी सांगण्यात आलं की तुमचा मुलगा आमच्या विरोधात जाऊन राज्य स्थापन करतोय.
तसं महाराजांविषयी आदिलशाही व मोगल सत्ता शहाजीराजेंना त्रास देऊ लागली. आता हीच वेळ आहे गुलामगिरीतनं बाहेर पडायची असं शहाजीराजेंना कुठंतरी वाटू लागलं. तसं आदिलशहाने 16 जुलै 1648 रोजी विजापूरकरांनी अचानक शहाजीराजेंना पकडून तुरुंगात टाकले व शिवाजी महाराजांना शरण येण्यास सांगितले. तसं महाराजांना ही बातमी कळली तसे महाराजांनी मुघलांना पत्र लिहून शहाजहानचा मुलगा मुराद याच्या मार्फत विजापूरच्या आदिलशहावर दबाव टाकला. तेव्हा शरण न जाता व राज्यही न गमावता आपले वडील शहाजीराजेंची महाराजांनी सुटका केली. अशा प्रकारे शहाजीराजेंची सुटका झाली. शहाजीराजे भोसलेंना स्वराज्य संकल्पक म्हटलं जातं. तसं त्यांनी कर्नाटकात जाऊन आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं व आपला पुत्र व्यंकोजींना त्या राज्याचे उत्तराधिकारी बनवलं. शहाजीराजे भोसले हे पराक्रमी, धाडसी व मुत्सद्दी होते, परंतु त्यांनी संपूर्ण आयुष्य मुसलमानी सत्तेच्या सेवेत घालवलं. शिमोगी जिल्ह्यातील हेदगिरी येथे ते शिकारीस गेले. तेथील जंगलात पानवेलीत त्यांच्या घोड्याचा पाय अडकला. तसे ते घोड्यावरून खाली कोसळले. तिथेच 23 जानेवारी 1664 या दिवशी त्यांचा मृत्यू कर्नाटकमधील हेदगिरी येथे झाला. हेदगिरी येथे त्यांची समाधी आहे. या ठिकाणीच त्यांच्या स्मरणार्थ एक वृंदावन बांधण्यात आले आहे. तसेच शिखर शिंगणापूर येथे ते सुद्धा त्यांची प्रतिकात्मक वृंदावन बांधण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.